आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ करत असतो आणि त्यात आंब्याचा शिरा हा हमखास झालाच पाहिजे। अचूक प्रमाण जर आपण वापरलं तर हा मस्त लुसलुशीत दाणेदार आंब्याचा शिरा तयार होतो। आणि हा लुसलुशीत शिरा बनवण्याची एक खास पद्धत आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त लुसलुशीत दाणेदार आंब्याचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत। आंब्याचा शिरा बनवायला खूप सोपा आहे आणि फक्त 10 मिनिटात तयार होतो। इथं मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेले आहे, त्यामुळे हा शिरा अगदी परफेक्ट आणि मस्त लुसलुशीत रसरशीत तयार होतो आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतो, इतका मस्त चविष्ट तयार होतो। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तेव्हा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दूध आणि पाणी मोजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी एक वाटी घेतलेली आहे। तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंटचा कप असेल तर तोही घेतला तरी चालेल। आणि ह्या एकाच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला एक वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे। तर इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। आणि 2 वाटी दूध घेतलेलं आहे। इथं दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतेही घेऊ शकता। आता इथं मी 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या दूध घेतलेलं आहे। तुम्ही 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध घेतलं तरी चालेल आणि फक्त दूध घेतलं तरी चालेल। तर इथं आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की 3 वाट्या आपल्याला इथं दूध आणि पाणी घ्यायचं आहे। आता मी हे दूध आणि पाणी आहे ते गरम करायला गॅसवर ठेवून देणार आहे आणि लगेचच आपण शिरा तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी कढई गॅसवर गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्यातील 1 चमचा तूप एवढं मी शिल्लक राहू दिलेलं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत। तर आता तूप थोडंसं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी मनुके ते टाकून घेते। इथं पिवळे मनुके किंवा तुम्ही काळे मनुके घेतले तरी चालेल। आता ते बघा असं टम्म फुगलेले आहेत, लगेचच आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये लगेचच ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। तर इथं मी 4-5 काजू 4-5 बदाम बारीक कट करून घेतलेले होते आणि त्यांनाही तुपामध्ये छान सोनेरी रंगावर परतून घेते। छान सोनेरी रंग आला त्यांना की लगेचच काढून घ्यायचं आहे। तुम्हाला यामध्ये सुकामेवा जर घालायचा नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, नाही घातले तरी चालेल। आणि तुम्ही हे रवा भाजत असतानाही भाजून घेतले तरी चालतील। आता ह्याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे। इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही ज्या वाटीने साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे। हा रवा मी रेग्युलर आपण जो रवा वापरतो तोच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रवा जाड बारीक घेऊ शकता, पण जास्तही जर आपण रवा बारीक घेतला तर त्याचा जो शिरा आहे तो थोडासा चिकट येतो। तर त्यासाठी रवा घेताना मध्यममध्येच घ्या किंवा जाड रवा घेतला तरी चालेल। तर आता हा रवा 5 ते 6 मिनिटं मध्यम ते मंद आचेवरती सतत हलवत त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता रवा भाजताना आपल्याला 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता रवा हलकासा असा भाजला गेलेला आहे, पण अजून तो कच्चा आहे। तर त्याला अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा जर चांगला भाजला गेला नाही तर तो दाताखाली चिकट लागतो आणि कच्चा लागतो। तर त्यासाठी रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेली, रवा छान भाजला गेलेला आहे, छान असा फुललेला आहे आणि बघू शकता छान असा हलकासा झालेला आहे आणि त्याला छान तूपही सुटलेलं आहे, मस्त फुललेला आहे। म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे आणि त्याचा जो रंग आहे तोही चेंज झालेला आहे, गुलाबीसर रंग झालेला आहे। आपला रवा हा छान मस्त गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे। आता आपण त्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घेणार आहोत। आता हे जे दूध पाण्याचं मिश्रण आहे ते टाकत असताना गॅस कमीच करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते असं अंगावर उडत नाही। तर आता बघा थोडं थोडं करत हे रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने चमच्याने असं व्यवस्थित त्याला मिक्स करत चालायचं आहे, म्हणजे त्याच्या ज्या आहे त्या गाठी होत नाही आणि व्यवस्थित पाणी त्यामध्ये मिक्स होतं। आता बघा मी दुसऱ्या हाताने व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते। थोडंसं दूध पाण्याचं मिश्रण आहे ते शिल्लक राहिलेलं आहे, मी पूर्णपणे टाकलेलं नाही। तर आता हे थोडंसं हलवून घेते। थोडं कोरडं झालं लगेचच आपल्याला जे राहिलेलं दूध पाण्याचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि संपूर्ण टाकून झाल्यानंतरच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं जे मी दूध आणि पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। आता बघू शकता मी यावर झाकण ठेवून 2 मिनिटं याला छान वाफ आणून घेणार आहे। 2 मिनिटानंतर बघू शकता एकदम व्यवस्थित हा जो रवा आहे तो कोरडा झालेला आहे, पूर्ण पाणी त्याने शोषून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला थोडंसं आता परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आता त्याच वाटीने 1 वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे।
इथं जो आपण आंबा घेणार आहोत तो जर गोड असेल तर तुम्ही थोडी साखर कमी घेतली तरी चालेल, पण मी इथं 1 वाटी साखर घेतलेली, कारण शिरा म्हटला तर थोडासा गोडच हवा तरच छान लागतो। तर आता साखर व्यवस्थित आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हलकंसं आपल्याला 1 ते 2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे, जास्त वेळही आपल्याला परतायचं नाही किंवा कोरडं करून घ्यायचं नाही मिश्रण। आता बघा हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण जो आंब्याचा गर काढून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे। मी यामध्ये आंब्याचा गर मिक्सरमधनं फिरवून घेतलेला नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही ते मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकता। मी जसा हा आंब्याचा गर काढला तसाच तो ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा गर इथं मी घेतलेला आहे आणि इथं तुम्ही कोणत्याही आंब्याचा गर घेऊ शकता। आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आंब्याचा गर हा रव्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आपल्याला हलकंसं हे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। आंब्याचा गर हा रव्यामध्ये छान मिक्स झाल्यावरच त्याचा रंग हा छान दिसतो। तर तुम्ही बघू शकता रव्याला किती छान रंग आलेला आहे। आता मी यावर झाकण ठेवून मंद आचेवरती याला 2 मिनटं छान वाफ देऊन घेणार आहे। तर आता बघा 2 मिनटं झालेली आहेत आणि रव्याला बघा किती छान असं मस्त तूप सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो शिरा आहे तो एकदम परफेक्ट असा शिजला गेलेला आहे। तर मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम छान परफेक्ट असा आपला हा शिरा तयार झालेला आहे आणि मी आता त्याला थोडंसं परतून घेते। हलकंसं परतून घ्यायचं आहे, जास्तही आपल्याला कोरडं करायचं नाही, नाहीतर तो थंड झाल्यावर जास्त कोरडा होतो आणि खाताना घशात फसल्यासारखा होतो। तर त्यासाठी आपल्याला जास्तही त्याला परतून घ्यायचं नाही। आता काय करायचं तर आपण जे ड्रायफ्रूट्स आणि मनुके तुपामध्ये भाजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी काय करायचं तर सुरुवातीला आपण जे तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं तर शिऱ्याला छान चकाकी येते, स्वाद येतो आणि शिरा मस्त रसरशीत दिसतो। तर त्यासाठी असं 1 चमचाभर तूप शेवटी शिल्लक ठेवायचं आणि नंतर टाकून घ्यायचं आहे। आता टाकून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि तूप व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याच वेळेला म्हणजे सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकून घेऊ शकता, त्याने छान स्वाद येतो, पण आंब्याला एक छान चव असते तर त्यासाठी मी यामध्ये वेलची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही, तर असंच हे छान लागतं। तर आता तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे तो एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि मस्त दाणेदार आणि रसरशीत तयार झालेला आहे आणि याला तूप सुटलेला आहे, म्हणजे आपला जो रवा आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि तो व्यवस्थित शिजलाही गेलेला आहे। तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बघा किती छान मस्त कलर आलेला आहे आणि तूपही बघा किती छान सुटलेलं आहे। तर याच पद्धतीने तुम्ही हा शिरा करून बघा। तर आता मी त्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यावर आंब्याच्या फोडीचे असे थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले, नंतर थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेते आणि थोडेसे पिस्त्याचे काप होते माझ्याजवळ तर तेही टाकून घेते। तर आता बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते तर शिऱ्याला बघा किती छान मस्त तूप सुटलेलं आहे आणि मस्त दाणेदार असा आपला हा रसरशीत शिरा दिसतोय। तर असा हा आंब्याचा शिरा तुम्ही लहान मुलांना अधूनमधून बनवून द्या तर त्यांना फारच आवडेल आणि दिसायलाही तो खूप छान दिसतोय, तर ते पटकन खातील आणि एखाद्या सणाला किंवा पाहुणे घरी आल्यावर तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक विनंती करते, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।